नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मी आशा करतो आपण सर्वजण ठीक असाल. मित्रांनो, माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपलं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे, अभिनंदन आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या गावामधील यज्ञ मंडप, यज्ञशाळा आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, येणाऱ्या 19 तारखेला आमच्या गावामध्ये म्हणजे शलूत चारठा गावामध्ये महायज्ञाला सुरुवात होत आहे आणि त्या यज्ञासाठीच इथं पाठीमागं यज्ञशाळा यज्ञमंडप उभारण्यात आलेला आहे आणि तो यज्ञमंडप अगदी थोडक्यामध्ये आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला, कोणताही उशीर न करता अगदी थोडक्यामध्ये आपण हा यज्ञमंडप यज्ञशाळा बघूया. तर मित्रांनो, आपण समोर बघता हा आहे शलूत चारठा गावामधील यज्ञमंडप यज्ञशाळा आणि कालच हा यज्ञमंडप यज्ञशाळा कालच बनलेलं आहे आणि अजून याच्यामध्ये काही यज्ञ वगैरे करणं आहे, 5 यज्ञ त्याच्यामध्ये करणं आहे, अजून त्याचं काम बाकी आहे आणि उद्या परवा हे पूर्ण होईल. तर बघू शकता तुम्ही किती छान यज्ञमंडप या ठिकाणी महायज्ञासाठी बनवण्यात आलेला आहे, उभारण्यात आलेला आहे. आणि इकडं पाठीमागं येण्याच्या पाठीमागच बघा महादेवाचं मंदिर वगैरे आणि इकडं ही शाळा वगैरे बघा. तर असा हा यज्ञमंडप आहे आणि इकडं समोर हे ग्रामपंचायत वगैरे आणि इकडं हे गाव आहे आणि इकडंच बघा हे शनी मंदिर आहे बघा. आणि यज्ञ तिकडं पाठीमागच्या साईडला वावरामध्ये होणार आहे आणि इथं फक्त यज्ञ वगैरे होणार आहे बघा या मंदिरासमोर. तर मित्रांनो, आपण आता यज्ञ मंडपामध्ये आलो बघा आणि आतमधून असा हा यज्ञ मंडप बनवलेला आहे. तर बघू शकता आतमधून असा दिसतो हा यज्ञ मंडप आणि याच्यामध्ये 5 हवनकुंड 5 यज्ञकुंड बनवण्यात येणार आहे बघा. आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं खड्डे वगैरे खंदून ठेवलेले असे 5 बनवलेले बघा. तिकडे एक खड्डा आहे त्या कोपऱ्यामध्ये, इकडं समोर एक आहे आणि इथं मोठा यज्ञ हवन वगैरे त्याला बोलल्या जातं. तर अजून काम आणि हे पाठीमागे एका मंदिराचं काम चालू आहे बघा. आणि इकडंच पाठीमागं वावरामध्ये तिकडे मंडप वगैरे राहणार आहे, तिकडे यज्ञ होणार आहे.